श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. तर एकादशी तिथी ही महिन्यातून दोनदा येत असते. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर या एकादशींमध्ये योगिनी एकादशीचं व्रत जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये जे काही आपण पापं केलेली आहेत किंवा आपल्याकडून काही वाईट कर्म झालेली आहेत तर त्याचा नाश होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे हे व्रत हे केले जाते. त्याचबरोबर व्यक्तीच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतात आणि घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. असा हा अत्यंत प्रभावशाली दिवस योगिनी एकादशी म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असणारी ही एकादशी तिथी आहे. त्यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात. माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर पहा, या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत संध्याकाळी जाळली तर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत, नकारात्मकता आहे, काही अडचणी आहेत, शत्रुबाधा असेल, कर्णीबाधा असेल, इडापिडा असेल तर ह्या सर्व दोष अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू. तर पहा, एकादशी तिथींना जर आपण असे काही उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील, नकारात्मकता असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी येते परंतु अनेक मार्गांनी बाहेर निघून जाते, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. तर पहा, ही लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये का टिकत नाही तर आपल्या घरामध्ये काही दोष असतील, नकारात्मकता असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश देखील करत नाही. त्याचबरोबर तिने प्रवेश केला तर ती टिकून देखील राहत नाही. त्यामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत, अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. आपल्या मुलांची प्रगती होत नाही, आपल्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही, कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला नेहमी अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर कुटुंबामध्ये सतत वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी घडत असतात. यामुळेच बघा, आपण जर अशा विशिष्ट तिथींना आपल्या घरामध्ये जर काही उपाय केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर पहा, आपल्या सर्वांना माहीत आहे पूजेमध्ये कापूर हा अवश्य वापरला जातो देवीची आरती करण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही पूजा असेल, हवन असेल त्यामध्ये देखील कापूर हा वापरला जातो. कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर सर्व शक्तिमान देवांशी एकाकीकरण दर्शवत असतात. त्यामुळे कापूर हा अतिशय प्रभावशाली मानला जातो. कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि घरातील जे सूक्ष्मजीव जंतू जे आहेत त्यांचा सुद्धा नाश होतो. ज्याप्रमाणे कापूर जाळल्यामुळे कोणताही अंश शिल्लक राहत नाही, त्याचप्रमाणे आपला अहंकार हा जाळून देवाशी समर्पित करणे असा अर्थ होतो. तर पहा, घरामध्ये कापूर जाळल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. यामुळे आपल्या घराचे वातावरण नेहमी आनंदी राहते आणि कुटुंबाची प्रगती होत असते. त्याचबरोबर कापूर घरामध्ये जाळल्याने पितृदोष देखील नाहीसा होतो. देवी देवता देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी, दोष दूर करण्यासाठी कापूर जाळणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर कापूर जाळल्याने घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती आहे तिचा सुद्धा नाश होऊन जातो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या होण्यासाठी सुरुवात होते. यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करायचं. तर पहा, तुम्हाला उपाय कसा करायचा आहे. तुम्हाला एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे. ते असेल तर घ्या, नसेल तर मातीची पंती घेतली तरी सुद्धा चालेल.
तर पहा, तुमच्याकडे जर गाईच्या शेणाची गौरी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे. नसेल तर काही हरकत नाही, परंतु असेल तर नक्की घ्या. त्यानंतर या गौरीवरती तुम्हाला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घेतला तर अतिउत्तम राहील. नसेल तुमच्याकडे, जो असेल तो घेतला तरी चालेल. यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. ह्या लवंगा कुठे तुटले फुटलेल्या घ्यायच्या नाही, अखंड घ्यायच्या आहे. पुढे फूल असणाऱ्या ह्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप असेल तर त्यावरती तुम्हाला 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच गाईचं गावरान तूप हे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते भांडं तिथे थोड्या वेळ ठेवायचं आहे. देवघरासमोर तुम्हाला थोड्या वेळ ठेवल्यानंतर ते भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये संपूर्ण ठिकाणी तुम्हाला ते फिरवायचं आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे. अगदी बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्हाला ते फिरवायचं आहे. तर पहा, तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. कारण जर तुम्हाला काही वाईट स्वप्न पडत असतील, काही अदृश्य शक्ती तुम्हाला जाणवत असेल तर ते सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही आणि तुम्हाला चांगली शांत झोप लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला ते बेडरूममध्ये सुद्धा फिरवायचं आहे. तुमच्या किचनमध्ये सुद्धा तुम्हाला फिरवायचं आहे, जेणेकरून अन्नपूर्णा मातेचा त्या किचनमध्ये वास राहील आणि आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रसन्न राहील. त्यामुळे तिथे देखील तुम्हाला हे भांडं फिरवायचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक घराच्या प्रत्येक रूममध्ये हे भांडं फिरवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते भांडं घेऊन तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जायचं आहे. म्हणजे मुख्य दरवाजा जो आहे त्याचा जो उंबरठा आहे त्यावरती हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे. तर पहा, तुम्हाला घरातील जे मुख्य दरवाजे आहेत, खिडक्या आहेत, तर त्या हा उपाय करत असताना उघड्या ठेवायच्या आहेत. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. 6च्या नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये जर केला तर अतिउत्तम राहील. तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हे भांडं आणि त्याचबरोबर तुम्ही जेव्हा हे भांडं तुमच्या घरामध्ये फिरवत असाल तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार आणू नका. तुमच्या मनामध्ये एकदम सकारात्मक भावना ठेवा की हा उपाय मी करत आहे आणि ह्या उपायाने माझ्या घराची प्रगती होणार आहे. माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दोष हे ह्या कापरामध्ये जाऊन नष्ट होणार आहेत. अशा पद्धतीने सकारात्मकता तुम्हाला मनामध्ये ठेवून हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही हे भांडं घरात फिरवत असताना तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील करू शकता. आणि बघा, आज मंगळवार आहे आणि मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हा जप देखील तुम्ही करू शकता. तर पहा, जेव्हा तुम्ही हा उपाय करता त्यावेळेस हा उपाय जोपर्यंत तुमचा करून होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणाशी बोलायचं नाही. फक्त मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत, हा मंत्र म्हणायचा आहे आणि घरामध्ये हा जो उपाय आहे तर तुम्हाला करायचा आहे. आता पहा, हे भांडं जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते उंबरठ्यावरच ठेवायचं आहे. यामधली सर्व कापूर जाळून झाल्यानंतर तुम्हाला ते थंड झाल्यानंतर त्यामधली जी राख आहे तर त्या राखेचा एक एक टिळक तुम्हाला घरातील प्रत्येक सदस्यांना लावायचा आहे. आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तुमच्या घरापास असणाऱ्या कोणत्याही झाडाला ते घालून द्यायचं आहे. फक्त तुम्हाला तुळशीला ते घालायचं नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला याचे फायदे हे लगेच जाणवतील. तुम्हाला स्वतःलाच घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं जाणवेल. त्यामुळे असा हा उपाय नक्की करा. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.